खरं ना, आज वॉकला जायला वेळच झाला होता आणि वॉकवरून आल्यानंतर खूप असा टायर्डनेस आला होता. म्हटलं काहीतरी खायची इच्छा झाली होती आणि आज वॉकला म्हटलं वेळ जरी झाला तरी जायचंच, कारण बरेचदा असं काही ना काही कारण असते आणि वॉकला जाणं होत नाही. पण खायचंही होतं तर असं खायचं होतं, गरमागरम काही नको होतं आणि साधं सिंपल एकदम हेल्दी म्हणू शकतो आपण आणि ज्युसी असं काहीतरी मला पाहिजे होतं खायला. म्हटलं बघूया काय करता येईल आणि पटकन पण झालं पाहिजे, हा पण एक हे होता. कारण पटापट गॅस न पेटवता असं काय करू शकते? तर काकडी होती. हे सगळं म्हटलं आता जे आहे ते सगळं स्वच्छ धुवून घेऊया. मग पटकन काकडीची सालं काढून काकडीला बारीक असं कापून घेतलं. म्हणजे एकदम आपण असं फाईन चॉप केलं ना, तर खाताना त्याची टेस्ट जी आहे ना, ती खूप चांगली येते आणि सगळ्या गोष्टी अशा मस्त मिक्स होतात. गावरान टोमॅटो पण होतं. त्यालाही म्हटलं असं बारीक-बारीक कापून घेऊया. म्हणजे बरेचदा असं होतं, की आपल्याला असं काहीतरी खायचं असते, पटकन खायचं असते. तर अशा वेळेस ना, म्हणजे माझं तरी असं आहे, की मी बघत नाही, की असं पाहिजे, तसं पाहिजे असं नसतं. जे असतं ते त्यावेळेस ज्यावेळेस भूक लागेल ना, ते खाऊन घ्यायचं आणि चांगलं काय बनू शकतो तो एक प्रयत्न असतो. आणि कांदा आहाहा! म्हणजे कांदा तर त्याच्यामध्ये अप्रतिमच लागतो. सगळंच असं बारीक कट करून घ्या तुम्ही, एक नंबर लागते. आणि यावेळेस जी कोथिंबीर येते ना, सुवासिक आणि गावरानी मस्त कोथिंबीर, ती पण अगळ-बगळ घेऊन घेतलेली आणि चिंचेचा जो आहे कधी असतो, कधी नसतो, पण नशिबाने यावेळेस होतं. चिंचेचा पण हे होता. म्हटलं चला चिंचेची पण चटणी टाकून घेतलेली आणि अशा पद्धतीची चटणी माझ्याकडे नेहमी असते. खिचडीसाठी मी हे तयार करते. ज्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल असतं, नंतर मोहरी, जिरं, अ, अजून त्याच्यामध्ये बारीक-बारीक कट करून घेतलेला असा लसूण आणि हिंग आणि थोडंसं मीठ, लाल मिरची पावडर हे मी करून ठेवत असते. असं ऐनवेळेस कधीही कामात येतं. तेही टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि चना चोर गरम होते. म्हणजे हे कंपल्सरी नाही आहे, पण अनायासे मला त्याची थोडी क्वांटिटी वाढवायची होती आणि माझ्याकडे थोडेसे शिल्लक राहिले होते आणि चवीनुसार मीठ टाकायला विसरू नका. म्हटलं चला हे आपलं जे पॅकेट आहे ते पॅकेट पण मोकळं होईल आणि याचा वापर पण होईल आणि मग काय सगळं असं मिक्स करून घेतलेलं. म्हणजे तोंडाला तर अगदी पाणी सुटलं होतं, की कधी खातो असं झालेलं आणि वरून परत मस्त कोथिंबीर टाकून घेतली आणि पटापटा, पटापटा सगळी मस्त केली. यम्मी बनली होती. एक नंबर झालेली. आहा! सुपर. आणि हे खाल्ल्यानंतर जे समाधान मिळालं ना, आहाहा! म्हणजे तुम्ही कल्पनाच नाही करू शकत, की त्याचं जे सॅटिस्फॅक्शन असते ना, एखादी गोष्ट आपण अशा परिस्थितीमध्ये खातो किंवा हे करतो, तर ते अगदी वेगळंच समाधान असतं त्याचं.